मीन राशीच्या व्यक्तींचा हा महिना संमिश्र पद्धतीचा जातोय। घरामध्ये थोडीशी कुरबूर, प्रकृतीचा त्रास, खर्च असं होऊ शकतं। मात्र आर्थिक दणदणीत लाभ या महिन्यामध्ये तुम्हाला प्राप्त होणार आहे। आता बऱ्यापैकी तुम्हाला रिलीफ मिळालेला आहे। तुमच्या समोरच्या राशीच्या बाबतीत म्हणजे तुमच्या राशीत केतू आहे आणि कन्या राशीत राहू आहे, बऱ्याच अंशी आता शुभ फलश्रुती तुम्हाला मिळायला सुरुवात झाली आहे आणि त्याचाच काही भाग म्हणजे तुमची स्वप्न पूर्ण करण्याचा कालावधी आता सुरू झालाय। त्यामुळे बरीच धावपळ, काम, कष्ट याचं नियोजन करावं लागणार आहे। पण आनंद मात्र या महिन्याच्या उत्तरार्धात मनासारखा प्राप्त होणार आहे। महाराजांच्या कृपेने हा महिना तुमच्यासाठी यशस्वीता वाढवणारा ठरो, हीच दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना। हे होतं या महिन्याचं राशी भविष्य। आता वळूया या महिन्याच्या उपासनेकडे। या महिन्यामध्ये मी तुम्हाला देवीच्या आराधनेची उपासना देत आहे। देवीची आराधना करणं, उपासना करणं फार महत्त्वाचं आहे। शरीरांतर्गत अतिशय दमदार आपली मजबूती होणं, प्रतिकार शक्ती वाढणं, मानसिक ताकद वाढणं, कर्ज फेटलं जाणं, आपल्याला कॉन्फिडन्स लेवल जर हवी असेल, कॉन्फिडन्स लेवल जर आपली वाढून हवी असेल, ते देवीची आराधना करणं खूप महत्त्वाचं आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः हा जप अतिशय महत्त्वाचा आहे। हा दररोज नियमित संकल्प सोडून हातात पाणी घ्यायचं, संकल्प करायचा की मला जी काही तुमची इच्छा मनोकामना असेल ती व्यक्त करायची आणि ह्या क्षणाला ती प्राप्त होऊ दे म्हणून भगवती तुझी प्रार्थना करतो आहो असं म्हणून ताम्हणात पाणी सोडायचं आणि ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः हा जप नक्की करून बघा आणि यशस्वीता नक्की प्राप्त करून घ्या। तुम्हाला दर आठवड्याचं राशी भविष्य बघायचं आहे का? तुम्ही माझ्या फेसबुकवर जाऊन ते बघू शकतात। म्हणजे प्रीती कुलकर्णी किंवा ज्योतिषरत्न सौ प्रीती कुलकर्णी ह्या फेसबुकला जर तुम्ही भेट दिली तर तुम्हाला आठवड्याचं राशी भविष्य प्राप्त होईल। हे होतं या महिन्याचं राशी भविष्य। पुढच्या महिन्याचं राशी भविष्य घेऊन तुमच्या भेटीला मी नक्की येणारच आहे। तोपर्यंत नमस्कार, श्री दत्तात्रेय अर्पणमस्तु। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।